सर्व टिफिन वगैरे बनवून झाले जे ते आपल्या कामाला गेले. आता इकडं माझी तयारी चालली होती ती म्हणजे जेवणाची. रात्रीचा भात उरला होता. आता त्याचं काय करावं म्हणून मी मिरची, कांदा आणि हळद टाकून छान असा मी तो परतून घेतला होता. मला असा भात प्रचंड आवडतो. फर्स्ट टाईम मी ही बीन्सची भाजी बनवली होती जी की खूपच सुंदर झाली होती. आता ही भाजी मी परत परत बनवणार कारण मला आता ही भाजी आवडायला लागलेली आहे. चला आता जेवण वगैरे करून घेते. भाजी तर मला प्रचंड आवडली. पहिल्यांदा बनवलेली इथं आल्यापासून. तर चला जेवण वगैरे करून घेते आणि व्हिडिओ आहे तर तो आता संध्याकाळी डायरेक्ट शूट केला कारण मध्ये काही वेळच भेटला नाही. आता इकडं आहे तर ते तनय मी दोघे जेवायला होतो म्हणून म्हणलं चला सोड्याचीच थोडीशी कालवण बनवून घेऊया. बटाटा यामध्ये नव्हता, नाहीतर बटाटा टाकला तर कालवण चवीला खूपच सुंदर लागतं. मस्त असं कालवण तयार करून घेतलं. याच्यामध्ये लसूण खोबरं वगैरे काहीच टाकलं नव्हतं, फक्त कांदा टाकून बनवलं होतं. इकडे बीन्सची भाजी होती ती परत बनवली होती कारण तण्याला सोड्याचं कालवण आवडत नव्हता. तर चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो. पसारा तर बघू शकता असा पडलेला होता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.